नमस्कार, गुड आफ्टरनून, शुभ दुपार मंडळी. मी संकेत गाडीवकर पुन्हा एकदा कोकणी संकेत ब्लॉग्स या मालवण यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचा मस्तपैकी दुपारच्या काढावर 2च्या आसपास स्वागत असा. सोबत असा गुरु आहे बघा. पाठीमागे नाही ना येण्याचा गाडीचा विषय झालो. एकच गाडी असा आणि हायवेवरनं जायचं असल्यामुळे जास्त जण म्हणजे ट्रिप्सी वगैरे तर जाऊ शकत नाही. तर डबल सीटला कारण RTO असता कंपल्सरी. पंजूरपासून इकडे पाणी नसतं आता. डायरेक्ट जून जुलैशिवाय पाणी गावाचं नाही आपल्याला, म्हणजे पहिलं पाऊस पडल्याशिवाय. तर मासे वगैरे काही चान्सेस नसतं. कुर्ले फक्त ते पण जूनच्या सुरुवातीक म्हणजे तरतात, म्हणजे वाळाचे साखळे सुटले काय तोपर्यंत आपल्याकडे पाणी नसतं. म्हणून आज आपण खालच्या पाट्यात करू घेता आणि ह्याच्यानंतर कदाचित सिरीज होईल सगळे पोरगे एकटे असले तर. कारण बऱ्याचशा जणांका नॉलेज वगैरे होतं वगैरे, किंवा आपण म्हणा बरेच जण आपल्या फिशिंगची वगैरे आवड आहे. तर 2-3 जण जोडी एक असली ना काय मजा येतं उलट. तर आज गाडीचा विषय आलो त्याच्यामुळे कमी जण असावं. पण याच्यानंतर बघूया. बाहेरचे व्हिडिओ थोडे होते. बरेच जण सांगत असतात की बाहेरचे व्हिडिओ शूट करत नाही जास्त. तर काहीतरी बाहेरचा दाखीत जा सारखे घराकडले व्हिडिओ करण्यापेक्षा. तर म्हणून आजपासून ट्राय करता. बघूया जमा तेवढा फुल सपोर्ट करा. बघूया मासे गावतात काय नाही तर पुढचा विषय आहे. आता नशिबात काय असं सांगू शकत नाही. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच व्हिडिओ रेग्युलर बघू गावतले. चला सुरुवात करूया. युनिक वाटलं. मी म्हटलं ऑनलाईनच मागवलं नाही की काय पॉलिश बिलिश मारलेला आता एकदम वाटतं नाही. बांबूचा दांडवा ह्याच्यामुळे गोप्रो बुडातो नाही. तर असं पण असतं एक आपण आपल्या आजूबाजूच्या गोष्टींचा यूज करू शकतो बघा चांगल्यापैकी. हां नाही माझ्याकडे गिंबल पण मी घेऊ का नाही. आता याचं क्वालिटी कशी आहे ती काय माहिती. गुरुकडनं एक व्हिडिओ शूट करून घेऊ का मग. चला जाऊया. गाडी असं सागरची बघूया. बरीचशी मंदिरं भेटलेली आपल्याला. तर पेट्रोल वगैरे टाकला हे बघा. पेट्रोल बऱ्यापैकी फुल झाली अर्धी. सकाळपासून 400चं पेट्रोल टाकलं आहे. सागर भावाची आपल्या गाडी असा. तर ह्या बघा डिगसमधला धरण असा आणि लॉक केलेला असा. याच्यावरनं काय फिशिंगसाठी चान्स नाही तर ही पण फिशिंग चांगली झाली असती. बऱ्यापैकी स्पॉट आहे म्हणजे तलाव असा. कळसुलीत आहे का, कळसुलीतला आपण ट्राय करताला. त्याच्यावर गेट वगैरे काय नाही, ओपन असा तलाव. आणि ह्या तलावात गेट आहे. सिक्युरिटी जास्त कारण क्राईम वगैरे भरपूर होतात हल्ली कोकणात. तर त्याच्यामुळे वाईट काही गोष्टी करता नाही म्हणून असे ठेवलेले आहेत गेट वगैरे लावून. जवळनं दाखवलं असते. पहिला ओपन होता आता बंद केल्याने. काय ऊन आणि आमका काय खाज. चला स्पेशल तुम्ही. अच्छा 50 रवले. तर तंदूरमध्ये असा स्प्राईट घेतला आणि पाणी बॉटल. आणखी काय राहिला तुझा. सध्या पंदूरमध्ये असा ब्रिज खाली मच्छीवाली होती पण गेली काय खरा नाही. चला होय पण मासे नाही, मच्छी भेटत नाही कारण दुपारनंतर झाली. सकाळच्या एरिया 12-1 पर्यंत येतो ना तर हमखास भेटले असते. काहीच नाही. पाव पण नाहीत. हॉटेल काय रे दिसतं काही बुक पाठी होता तर सध्या आपण लागला हायवे मुंबई गोवा हायवे आणि हई लक्ष देऊन गाडी चालू दिला. जास्त शूट करू भेटत नाही. सध्या पावशीत पोचला. आणखी 10 ते 12 मिनटं लागतील आपल्या पोचण्यासाठी. तर इकडनं गेलास की पान बाजार इकडे असा नवीन कुडाळचा डेपो पण आहे असा. आणि हो कुडाळची बेल नदी असा ही बघा. तर इकडनं आपण इलाव जस्ट आपण पंदूरमधनं आणि
हैसर कुडाळची नदी आहे बघा. बऱ्यापैकी फिशिंग होऊ शकतं असं वाटतं, गॅरंटी असं. हां गेले खाय ना पण उतरा गाव आहे. हे बघा उतरा गावाचा नाही ना, वरणा नाही गावाचा. अच्छा, तर फिशिंगसाठी खालती उतरायचं लागतं. तर बघूचं लागतं वाट खाय ना आधी. मग गाडी आणू काय, मी थंय लावू काय गाडी? चला ठीक आहे. होय का रे उचा, एक तर थंय ना तरी उतरायचं लागतं, नाही तर मागणं आपण इकडे लावूया गाडी. उतरायचं लागला, हायवेचं काम केलं नाही त्याच्यामुळे चान्स नाही. ये रोड साईडला पण असं एवढं प्रॉब्लेम. आणि रिव्हर मॉन्स्टर एक साथ तुम्ही बघा आता कसं उतरता कोणाच डेंजरस स्पॉट आहे थोडंसं. चला इकडनं आपल्या नदीवर जायचं आहे, प्रायव्हेट प्लेस आहे त्याच्यामुळे बघूया आता जागा काही ना भेटता ती. ओके चला. गुरु गुरु उतरायचं कुठून, इकडनं जाऊया. चला आहे ना, मी स्ट्रगल आहे. एकदा स्पॉटवर पोचेपर्यंत असंच. इसको मक्का घास बोलते, समजे. मक्को आहे बघा, प्रायव्हेट जमिनीचा हात लावू भीती वाटतं. कणसा वगैरे झाली आहेत काढून. थोडंसं स्पॉट आपल्याला चुकतं अजून पण, कारण फिशिंग करूसाठी ना जेव्हा थ्रो करतो आपण घरी ना, तर तेव्हा तो फ्रॉग जास्त लांब जात नाही. सो त्याच्यामुळे हां कास्टिंग करतो तेव्हा, तर म्हणून प्रॉब्लेम. ही पण वाटा का नाही ना, तर आपण उतरला आता थाय ना नाही उतरत. गाडी आपली होय असा काय जाऊया इथून ये काही ना. तर आहे मेन ब्रिज आहे आपलं कुडाळतो. सध्या आपण इकडे येलो, तर बघूया कितपत काय जमता. मासे वगैरे हात काय ना काय माहिती, बघूया. स्पून वगैरे शूट केल्यावर समजत. हाय ग गरम होता. पूर्ण मोठी नदी आहे, दिसता छोटा पण बरेच मासे असू शकतात असं वाटतं. बघूया आता नशिबाचा खेळ आहे. बाकी येवतं तर आपण पूर्णपणे ट्राय केला. गाडी लावला त्या साईडला, तिकडनं यावचा होता, वाट भेटे ना आपल्या. आता इकडे येईल आपण ना एकदा. चल गुरु सुरुवात कर. कळना नाही दिसायची, साईडला असते. ती बघ ती बघ ती बघ ती बघ, उडी मारलाय थय आहे त्याच्याकडे. तर काय पाणी हलतं अजून. आधी फ्रॉग लाव बघूया. पाणी वाढवायचं तर फ्रॉग लावून बघूया, कारण मासे मोठमोठे असते असं वाटतं. आता पण उडी मारले नाही, अचानक बहिण कुठे मारतात. तर बघूया कसं काय जमात तसा. ते बघा थाई पण होतो बघा मोठा, 2-3 वेळा. तो बघ. आपल्याकडे मेन म्हणजे पाव पण भेटलो नाही. कोलंबी असते ना तर 100% आपलं काहीतरी भेटलं असतं. कोलंबी हवी होती. गुरु रोडचं नाव काय आहे? डायवा ज्युपिटर सफारी 7 फीट. ओके, असला विचारला असतं पटकन सांगतो लो. माहीत थांबा, आज तारीख 1 उद्या 2 तारीख आहे. रिझल्ट आहे तो 12वीचा उद्या. आणि आज आपण फिशिंगसाठी येलो. बघूया आता या साईडला चांगले भेटायचे चान्सेस असतात. बघूया, खोला खूप नदी. शांत जागेत बसला. बघूया आता 6 वाजता. तो बघा 50 रुपये एक बांडू काढायचे नवीन. बांडका काढता पावड्यातली. तर असो जॉईन करून घेऊया आणि फ्रॉग वगैरे लावतो. थंड पण आणला आपण, बघूया. कंपासमध्ये काय आहे काय या साईडला? रिव्हर मॉन्स्टर नाही, प्रेडिएटर आहे. रिव्हर मॉन्स्टर म्हणते. रिव्हर मॉन्स्टर नाव मगातपासून ताच येत आहे बघा. स्प्राईट असं थोडंसं स्प्राईट पिऊया, थंड होऊया आणि त्याच्यानंतर बघूया काय नशीब आता आपल्याला. ट्रिपल हुक 3 असतात एकदम. एका मध्ये लावायचा पीठ, म्हणजे नाही सॉरी खवळे आणि असतात ना, खडस लागतं. म्हणजे साईड हिले ना का वडायचे तर लागतं. कधी 2 पण लागतात. लक असतात.
एवढे होतो रे वावा माझ्या. जो फ्रॉग हा फ्रॉग कधी गेल्या वर्षी तो का दाखव. हे बघा प्रॉपर गोल्ड हा 24 कॅरेट अंबानीकडनं आणले मी मागच्या वर्षीचा देत नव्हतं पण आणले भांडा. आता बघूया काय करतं. स्पिनर लावतं काय फ्रॉग लावतं. आधी फ्रॉग फ्रॉग लावूया आधी. स्पून नाही काय स्पून ना ते हरवली. हो बघा मराने पकडलं ना का असा दाबताला का हे 2 लागतील. वेट पण असा आहे सर. बघा बघूया आता फ्रॉग लावूया आणि रिझल्ट काय तो बघूया. त्याला कसं काय जमतंय. एक मरल लागलो तरी खूप झालो आमका. आम्ही धावत घराक जाताला. असं आलो तरी खूप धावत घराक जाताला धाव. मुंगाच गपला येता ना. हां मुंगूस गमला मेन म्हणजे. तर कडावल साईडला गाव हा. तर त्या साईडला थोडासा अलीकडे आमका मुंगूस दिसला आणि आपल्याकडे मुंगूस दिसला ना काही शुभ दिवस मानला होता. म्हणजे पुढे चांगला काम होतं आपलं. बघूया आता चांगला काम सोडा मग काहीतरी गावान ते बेट सकाळी घेते तर बरं होतं. सकाळी कणकवली केलेलं आहे. मच्छी बरीचशी होती पण घेऊ का नाही मोठी होती थोडीशी. कोलमी वगैरे ना प्रॉन्स मोठे होते. आता बघूया जॉईंट तर केलं ना. आता कास्टिंग करूची आपल्या. एक दिवस आपण समुद्रावर जातला. कमेंट करून सांगा पुढचं ब्लॉग हवं असलं तर. पुढचं म्हणजे कंटिन्यू लगेच करूचं नाही. थोडंसं टाईम वगैरे ॲडजस्ट करूचं लागतं. हां पैसे काय इश्यू होत आहे. तेव्हा असं पकडायचा ह्या धागो ना तो चिमटे आणि ह्या वर करायचा सोडताला ना तेव्हा ह्या सोडायचा. खिडकी हे बघा फ्रॉग असा आहे हो. एका मारला जास्त अट्रॅक्ट होतात. हां मुळे हां डोंगळो एक मारून लावू गो. बघूया आपण त्या घरी एकदा. ते बघूया आता काय पाठीत राहू जास्त पुढे जाऊ नको. माका पेवा घेता पण तुका काढू घेऊचो नाही. गॉगल बिगल पडलो तर ते झालो तरी. बऱ्याच वेळा आपल्याला ट्राय करूचा लागतला कारण मासो अट्रॅक्ट होईपर्यंत आपल्याला वाट बघूची लागते. तो बघा तर कमीत कमी 15 ते 20 वेळा कास्टिंग करून झाली या फ्रॉगने. तर आता स्पून लावता तो बघा कंटाळा. आणि मेन म्हणजे आपण बेट आणल्यावर नाही कारण हे आपल्याला माहिती नाही मरल वगैरे हात काय. मरल असतले पण शक्यतो अशी माणसांचे वगैरे गाड्यांचं वगैरे येणं जाणं त्याच्यामुळे जास्त वाटत नाही इकडे ॲक्टिव्ह असतात. पण तिकडच्या साईडला असतात कदाचित कारण एवढं पाणी वर्षाचे 12 महिने असतं त्याच्यामुळे मरल वगैरे जास्त असतात. कारण समीरने वगैरे ना हीच नदी त्याच्या मामाकडनं येतात. मामाकडनं नाही मावशीकडनं. तर त्यांनी वर गरीनच मासं पकडलेले 2-3 मरला पकडलेले गरीन. तर असू शकतात मरला नाही असं नाही पण काय माहिती आता काय लकवर असा. फ्रॉगला वास्तविक लागा हवा होतं काहीतरी ओढूक तरी हवं होता. बाकी काय आपण बेट वगैरे काय आणलेलं नाही त्याच्यामुळे काय गॅरंटी नाही आपल्या बाबा काहीतरी आशा असतात किंवा खवळे वगैरे किंवा खडस वगैरे इतर गोष्टी लागा वाम वगैरे असतात बरेचसे. तर आता काय लागायची गॅरंटी नाही कारण बेट आपण काय नाही आणलं. फक्त पीठ जरी आणतो ना गव्हाचा म्हणून किंवा पाव वगैरे हॉटेल पण बंद सगळी त्याच्यामुळे लपडा. बघूया एक दिवस आता कळसुलीच्या डॅमवर जायचा मग ओळीयाक जायचा. ती बदका बघ कशी बुडान मासे काढतात आमका का बघ बुडला आता येतला वर थोड्या वेळान पाळू यायची उचित लागतली असा सगळा याच्या बॉक्स बिक्समध्ये. पण ते काय नशीब गांडू तो क्या करेगा पांडू. घ्यायचा पिंगच अच्छा मंत्र गिंत्र काय तरी मारतोय आता लागतलो आता लागतो स्पून. ए फ्रॉग गेलो. हे बघा याच्यात पण हुक असत. ते आपल्याकडे व्हाळा जाणे लोकल व्हाळांचे हुकत आपल्याकडे. आता तेजा दादा बरोबर जाऊ काय तेजा गुरव दाखवा. पाऊस येता की काय कसला वारा सुटला बघा 1 नंबर. हो 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 आता आपल्याला काहीतरी लागत आता लागताला काहीतरी वाऱ्यासोबत मासो येतो तिकडनं. उडव तू भिंगरे यारको जाऊन दे. हार लागतंय ना फक्त उडवल्या दोरे घेताय ना. तो मुळा जाता काय. अच्छा फ्रॉग वर राहता प्लास्टिकचं असतं ना.
अडकलो. हां भीती वाटतं अडकात कारण खडका मोठमोठी आहे तिकडे टाकलेली. काय एक तलाव असा कळसुलीचा. तर बघूया चान्स भेटलो तर आपण तिकडे ट्राय कर तलाव. कोलंबी भेटली तर. संध्याकाळचे मासे पुन्हा एकदा विकूक येतात. बघूया दुपारच्या पिरियडमध्ये थोडेसे नव्हते मासेवाले तर त्याच्यामुळे आपल्याला बेट भेटला नाही. तर नाहीतर हे पण काहीतरी भेटलं. तर फ्रॉग वगैरे आहेत ना जे प्लॅस्टिकमध्ये वगैरे येतं तर त्या का सहसा काय भेटत नाही इकडे. नदी वगैरे मोठे तलाव वगैरे असतात ना तर त्याच्यात भेटतात. चला गुरु आता कुठं घेतल्यानं जाऊया. गाडी लावला वरती. तर मंडळी असा ह्या गावाकडला वातावरण. तर आता मे महिनो 1-2 दिवसात चालू होतो आणि असा कायसा वातावरण म्हणजे शेतीची कामं हळूहळू असतात ना तर ती शेवटीच जातात लोक कोकणातली. या बाजूकी बघा मशागत चालू असा खोपऱ्याची. तर पाईप त्याच्यामुळे ठेवलेलं आहे. बाकीची भाजावर आपण वाप्याची करून घेतलं आहे बघा. तर असे पतिरो टाकून ना पूर्ण वापो भाजायचो मग असं मसो एकटी करून ठेवायचं त्याचं. ती बघा आग पूर्ण झाली आहे जरा. चंद्र तो बघा ताई दिसता आणि आग घातलेली आहे. थोडंसं उजेड दिसतं कारण काय असतं माहिती आहे दिवस आता असं मोठं असा आणि त्याच्यामुळे काळोख जो आणा तर तो लेट पडता. नाही तर इतक्याच अरे यार ह्या बघा वावटूळ इल्लेला वावटूळ. तर हे बघा असं पतेरो पूर्ण जळलो असा आणि त्याच्यातनं ना शेतीची बऱ्यापैकी मशागत होता. ह्यो आपण रानातलो म्हणजे आमच्याकडे डुंगो म्हणतो आम्ही ते का म्हणजे जी झाडांचं जास्त एरिया असतं ना जय शेती वगैरे काय नसतं किंवा जय जंगली झाडं असतं तर थैलो पतेरो त्यांची पानं जी असतात ना सुकी पडलेली तर ती पण जागा क्लीन होता आणि हिची पण भाजावळ होता. तर अर्धो फक्त रवलो आपल्या एक भाजूचो. बाकी बऱ्यापैकी ह्यो एक वापो झालो ह्यो एक अजून एका दुसरं त्यातलो वापो एक तयार करूचो मग झाला. आपण यंदा जास्त तरव नाही पेरूचो. आपण येताना ट्राय करत होतो की कडावलीत पुन्हा एकदा संध्याकाळची मच्छी भेटली तर आपण कळसुलच्या तळ्यावर गरेऊक जातलो. तर नेक्स्ट टाईम कधीतरी बघूया पूर्ण प्लॅनिंग करून त्याच्यासाठी बेट वगैरे चांगला घेऊन जातलो. आणि त्या पण तळ्यात खवळे वगैरे भरपूर मोठ्या प्रमाणात असतात. खवळे किंवा वाम मासे. मोठा तलाव किती वर्षापासूनचा आणि आपण ते कंटिन्यू बरीच वर्ष चढणीचे मासे मारतो त्या तळ्याचे. तर त्याच्यामुळे बऱ्यापैकी मासे आहेत आपल्या गॅरंटी आहे. फक्त बघूया बेट वगैरे चांगला प्लॅनिंग करून 2-3 गरी घेऊन जातलो आणि त्याच्यानंतर प्लॅन सक्सेस करतलो. तर आजचा व्हिडिओ कसा वाटलो तो कमेंट करून नक्की सांगा. आवडलं असं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच व्हिडिओ रेग्युलर बघू गावतले. भेटूया का नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.